बरेच दिवसांपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो, तो प्लॅन सक्सेसफुल झालाय। थोडं डिसअपॉइंटमेंट तर होणार आहे, आम्हाला खूप वाईट वाटतं कसं होणार आहे आमचं। आम्ही विचार केला की झोपण्यातच आमची भलाई आहे। फायनली आम्ही पोहोचलोय आता उज्जैन स्टेशनला। नमस्कार मंडळी, तर कसे आहेत सगळे। तर आजचा ब्लॉग असणार आहे आपला खास ब्लॉग आहे, कारण बरेच दिवसांपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो, तो प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि आम्ही त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करायसाठी चाललो आहे। तर तुम्हाला मी सांगतोच आपण कुठे जातो ते। आता सगळे आपले मित्र चालले आहेत उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी। तर आपलेच लोक आहे जे सगळे ब्लॉगमध्ये दिसतात, ते आणि 2-3 जण आहेत, तुम्ही त्यांना बघितलं पण असणार आधी ब्लॉगमध्ये। तर सगळे आम्ही तयार झालेले जायला आणि आता वाजलेले आहेत 7:30, म्हणजे 7:30 वाजले आहेत आणि आपल्याला जायचं आहे पहिला बॉम्बे सेंट्रलला ट्रेन पकडायला। बॉम्बे सेंट्रलवरून आपली ट्रेन आहे 9 वाजता, म्हणून आम्ही लवकरच जातो। तर आपल्याबरोबर जे आपले नाईट आउटची गँग आहे ती आहे, म्हणजे सचिन आहे, अंकित आहे, मितेश आहे, अमय आहे। सध्या आपण अमयच्याच घरी आहे। तर प्रतीक पण आहे, गिरीश डोळे आहे आणि अजून कोण आहे, आशिष जंगल आहे। आशिष जंगल तर तुम्ही आशिष जंगलला भेटलेच असणार ब्लॉगमध्ये। तर आता पहिला मी, अमय, अंकित आणि सचिन आम्ही सगळे जाणार आहे बॉम्बे सेंट्रलला इकडनं, आणि बाकी चौघ आहेत ते डायरेक्टली बॉम्बे सेंट्रलला आपल्याला प्लॅटफॉर्मच्या इथेच भेटणार आहे। तर आम्ही ऑलमोस्ट सगळे रेडी झालो आहे, अमय पण रेडी झालाच आहे। आता इकडनं आम्ही निघू आणि पहिला माटुंगा स्टेशनवरून जाऊया बॉम्बे सेंट्रलला। तर चला, लेट्स स्टार्ट द जर्नी। वेलकम गिरीश डोळे, आशिष पण आलेला आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहे बॉम्बे सेंट्रल स्टेशनला। आता मितेश आणि प्रतीकचीच वाट बघतोय, बाकी आम्ही 5 जण आलेलो आहे तिकडे। हे लोकांना येऊ दे, मग आपण खाली जाऊया आपल्या कोचेसकडे। AC कोच आहे म्हणून काही टेन्शन नाही, त्याच्या स्लीपरमध्ये तुम्हाला माहिती आहे काय टेन्शन असते। हे आलेलं आहे प्रतीक, अरे प्रतीक काही पण आले आणि आता जसे सगळे आले आहेत तर आपण खाली जाऊया आणि आपल्या कोचमध्ये जाऊन बसूया, कारण की आपले सीट थोडे 2 सीट लांब आहेत, थोडे ॲडजस्ट करायला लागणार आहे। तर पहिला जाऊया, हे काम आपल्या अंकितचं बेस्ट काम आहे, सीट ॲडजस्ट करायचं। तर आता जाऊया कोचवर आणि बघूया। आम्हाला आमच्या सीट्स भेटल्या आहेत आणि इकडे नाही, बाजूच्या आहे, मिडल आणि अपर बर्थ आहेत 2, आणि 2 सीट आहेत ते आमचे B1 ना, B1 मध्ये आहेत आणि आम्ही आहे B4 मध्ये। तर ऑलमोस्ट 6 जण B4ला आहेत आणि 2 जण फक्त तिकीट B1ला भेटले। तर अंकित आणि गिरीश गेले आहेत, बघूया त्यांच्यात काय दम आहे आणि काय आपल्याला तिकडचे सीट ॲडजस्ट करून घेऊन येत आहेत काय। आता आम्ही थोडं खायला घेतलं आहे आणि परत जातो आतमध्ये। आतमध्ये खूप गर्दी आहे, मी पहिलं सीटवर बसतो आणि दाखवतो मग काय। आता सध्या आम्ही बसलो आहे जागेवर आणि थोडंसं खाऊन घेऊ। आम्ही खाऊन आलेलो आहे घरातून निघताना, पण थोडंसं खाऊन घेऊया, कारण की अजून सीटचा काही जुगाड झाला नाही, अंकितमध्ये काय दम नाही। थोडंसं खातो आम्ही, त्यानंतर परत भेटतो, आणि अजून आमचं सीट्स आम्हाला कळले नाही। एकदा सीट्स कळले की मग सीटवर बसून निवांत बोलूया आणि पुढचा तुम्हाला प्लॅन पण सांगणार आहे, आपण कसं जाणार आहे आणि याच्या पुढे काय काय करणार आहे, म्हणजे मी ब्लॉगमध्ये राहा। आमच्या सीटचं काय सीन झाला नाही, कारण की तेच इश्यू आहे की सगळे एकत्र बसू शकत नाही आणि थोडं डिसअपॉइंटमेंट तर होणार आहे की जर सीट नाही भेटली तर, कारण की 2 सीट आमच्या आहेत B1ला आणि आम्ही आहे B4ला, त्याच्यामध्ये पण आजूबाजूला नाही सीट। तर खूप थोडं आहे वर खाली इशू, बट आहे आमचे सेनापती अंकित जोगे करतात काहीतरी सॉर्ट आउट। तर होप सो काहीतरी खुशखबर देतील ते थोड्या वेळ। आता ट्रेन सुटेल, ॲक्च्युली आता सुटली पाहिजे होती, 8:50 झालेले, 8:50ची ट्रेन होती, बट थोडा टाईम तर लागणार आहे।
तरी आम्ही मॅच पण बघतोय. खूप वाईट परिस्थिती झाली. इंडिया थोडा स्ट्रगल करते विकेट्स घ्यायला, पण ठीक आहे मॅच बघायची आहे. आणि आपण आता आपला प्रवास चालू होणार आहे. तर आपण जाणार आहे महाकालच्या दर्शनासाठी. आम्ही फर्स्ट टाइम जाणार आहे सगळे उज्जैनला. कोणच पहिल्यांदा गेलं नव्हतं कधी उज्जैनला, पण आता आम्ही पहिल्यांदा जाणार. तर एक्सपिरियन्सच वेगळा असणार आहे आणि मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगणार आहे की काय वेगळं आहे या, म्हणजे हा काय खास आहे या ट्रिपसाठी. काहीतरी खास आहे म्हणून आपण चाललो आहे. तर डायरेक्ट आपण आता ट्रिप चालू झाल्यावर बाकीची गोष्टी करूया. तर आता आपला प्रवास चालू झालेला आहे. ट्रेन सुटलेली आहे आणि आपण परत थांबली. म्हणजे काम आहे का सिग्नल असेल म्हणून थांबली आहे, पण आपला प्रवास चालू झालेला आहे आणि आपण जातोय महाकालच्या दर्शनासाठी. तर आता वाजलेले ठीक 9 वाजता बरोबर ट्रेन सुटली आहे. अंदाजे सकाळी 7 वाजता पोहोचणार उज्जैन स्टेशनला. आणि मग तिकडनं आपण जाणार आहे, म्हणजे आपण तिकडनं रूम बुक वगैरे करणार आहे. म्हणजे ते सगळं आता पुढच्या ब्लॉगमध्ये होणार आहे, कारण की हा ब्लॉग फक्त असणार आहे या जर्नीचा उज्जैन स्टेशनपर्यंत. तर त्याच्यानंतरचा जर्नीचा ब्लॉग असणार आहे आपला वेगळा ब्लॉग असणार. त्याच्याला जर्नी चालू झालेली आहे. तर आम्ही आता खाऊन झालो आहे आणि अंकितने फायनली डिसिजन घेतलं की बोरवली येऊ दे, मग बघूया. बोरवली आल्यानंतर तो ठरवणार आहे की काय करायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला सीट भेटेल की नाही ते पण नाही माहिती. सीट तर आहेत पण जवळजवळ नाही आहेत. आम्हाला पत्ते घ्यायचे आहेत ना. जुगार घ्यायचं, जुगार. 3 पत्ती घ्यायचं आहे ह्याला. 3 पत्ती घ्यायची. 3 पत्ती घ्यायचं. हा म्हणजे ह्याचं काय काम नाही, पण तरी पण जनरलवाला आहे. जनरलवाला म्हणजे सांगत नाही पण तो आहे. तर आता ट्रेन तर चालू झाली आहे, मुव्हिंग ट्रेन आहे. आणि थोड्याच वेळात बोरवली येईल तेव्हा आम्हाला कळणार आहे की काय सोक्ष लागतोय, नाहीतर मग वेगळे बसायला लागतंय. तू सगळं क्लिअर केलं नाही? B1 मध्ये जायला लागणार. B1 मध्ये जायला लागेल. त्यालाच विचारलं पाहिजे होतं ना की नाही. अच्छा या डब्यात शिट मॅन. कसं होणार आमचं काय माहित. आम्हाला खूप वाईट वाटतं. कसं होणार आहे आमचं, कसं होणार आहे आमचं. सीट भेटली नाही आहे, पण आमची जी ॲक्च्युअल सीट आहे त्याच्यावर आम्ही बसलो आहे आणि बाकीच्यांना तिकडे जावं लागणार. जे 2 सीट आहेत तिकडे. आणि अमय तिकडे वरती बसला आहे. हे प्रतीक बाजूला. अमय तिथे वरती बसला आहे आणि एक सीट आम्हाला पुढे एका मुलाने दिली आहे, म्हणजे आमच्या बाजूलाच आहे, ह्याच्या बाजूला. तर त्या सीट्समध्ये आम्ही बसू. आणि जे ॲक्च्युअल सीट आहे आमचे, म्हणजे इकडे वरती 2 सीट तिकडे आम्ही बसणार आहे. आणि हे दोघं पण इकडेच आहेत. तर हे दोघं पण आता आमच्याच बरोबर झोपणार आहेत. तर थंडी खूप लागते. एसी फास्ट आहे, फुल फास्ट आहे एसी. दात थरथरतात आहे, पण हा थोडा टाइमपास चालू आहे. बघू कसं काय बोलणं होतं आहे त्याच्यावर. डीप डिस्कशन चालू आहे वॉल्ट्सवर. बोलतात प्रतीक, बोलतात प्रतीक. अरे प्रतीक, अरे तुला सांगायचंच राहून गेलं. केला हा तूच केला, जावा केला. क्या चालू था मालूम है कि एक दिन रुकना चाहिए था. कौन? अपन एक दिन स्टे करना चाहिए था. और इधर लोगों का पास टाइम नहीं है, क्या रुकेगा. नवरात्रि भी ऑन. टाइम 2000 एक्स्ट्रा पड़ा. हाँ तू आता था क्या 2000 एक्स्ट्रा पड़ा के? हाँ इधर मुंडी हिला मत ऐसा. हाँ दादा
सगळ्यात लेट पैसे दिले त्यांनी. नाही रे बाई, लवकर सगळ्यात दिले. लेट पैसे दिले. तिकडे गेलं तर B1 मध्ये गेले ते. पहिले तिकीट कन्फर्म तर करून घेऊ ना, तर दुसऱ्याला ऑर्डर तिथं करणार. म्हणजे आता आमचा सेनापती गेलाय अंकित कॅप्टन. तो ती सीट बुक नाही झाली आमची, तर आमचे झाले. मग उभ्याने जाणार जे गिरीश आणि अंकित दोघे उभ्याने जातील. आम्हाला नाही माहिती. RTM कार्डचा राईट टू मॅच कार्ड. अजून आमचा जुगाड झाला नाही सीट करायचा. प्रतीक आणि सचिन हे दोघं सर्च करतात आहेत की कोण जागा देऊ शकते काय, पण कुठे भेटत नाही. आणि अंकित आणि गिरीश तिकडे गेलेत B1 मध्ये, खूप लांब गेलेत, म्हणून त्यांना जवळ यायचं आहे. सॉरी हा जोक नव्हता, पण ते लोक खूप लांब बसले तर आमच्या बरोबर बसायचे म्हणून ते लोक आस्क करतात. ते लोक विचारतात आहेत की आहे का कोण इकडे, पण यावेळी तर प्रतीककडनं पण काय नाही होत आहे. गणेश गल्लीचा ID दाखवलं तरी काय होत नाही. बघूया थोड्या वेळात आम्हाला जर भेटला जागा भेटली तर मग आम्ही सचिन आणि गिरीशला इकडे बोलून घेऊ आणि बघूया. नाही भेटली तर मग ते लोक तिकडेच थांबतील. अशी तुटून पडली पिझ्झावर. असं काय कधी पिझ्झा खाल्लाच नव्हता, पण खूप भूक लागलेली. आणि 11 वाजले, 11:15 झालेत इनफॅक्ट. आता हे खाणार थोडा टाइमपास करून झोपून जाणार. मेरे को बोला था तू रोटी लाया नहीं यार, मेरे को बोला तू रोटी लाया नहीं, ऐसा कैसा लाया रोटी साला. मेरे को बोलता है रोटी लाया नहीं, मेरे को बोला रोटी लाया नहीं, तो बोलता है रोटी लाया नहीं, रोटी खा रहा है साला. तर आम्ही आता आमचे सीट्स लावले. आपण कमळ पण आहे मागे, आणखी खूप थंडी पण लागते. आणि आम्ही विचार केला की झोपण्यातच आमची भलाई आहे. मित्रांनो आता मी झोपत आहे. नाही हगून हगून आले. वो तो बाद में मिलते हैं ना. बायको कडे बोलतोय सचिन, उद्या ते स्टेटस तयार करतोय. प्रतीक अंकिताला मेसेज करतोय आणि हा ह्याला मेघाची काय आठवण येत नाही. मी अंकिताला मेसेज केला नाही, ती भडकणार आहे आणि मी त्यासाठी रेडी आहे. आता माझा सेटअप झोपायचा रेडी झाला आहे. मितेश करतोय आणि आम्ही आता झोपतोय. तर आता वाजले 12 आणि आम्ही सगळे झोपलो आहे, म्हणजे झोपायला गेलो आहे. आणि अंकित आणि गिरीश पण तिकडे गेले आहेत B1 मध्ये झोपायला. B1 मध्ये झोपायला गेले, तर आम्ही बाकी सगळे इकडे एकत्र झोपलो आहे. तर आता डिरेक्टली आम्ही सकाळी भेटू, उज्जैन स्टेशन येईल तेव्हा, आणि सकाळी उठल्यावर तो ब्लॉग आपण तेव्हा कंटिन्यू करूया. आता वाजले 6:30, अजून पण सगळे झोपलेत आहेत. आणि अजून आमचं स्टेशन यायला किती टाईम आहे? अजून 1.5 तास आहे. अजून 1.5 तास आहे.
उज्जैन स्टेशन यायला. सगळे झोपले आहेत कारण की थंडी खूप लागते. या ड्यूवरनं तुम्ही समजा खूप आतमध्ये थंडी झाली आहे. चादर घेऊन झोपले सगळे. आणि फक्त हा एकच हिरो आहे आमच्याकडे. हा इथे उभा आहे आमचा कॅप्टन अंकित. अंकित तर दोघं आहे. अंकित दोघायला थंडी पण नाही लागत आहे. पण तो फिरतो इकडे तिकडे सैरा वगैरे मांजरीसारखं. तर अजून आम्हाला 1.5 तास आहे उज्जैन स्टेशन यायला. तर तेव्हा आपण डायरेक्टली स्टेशनवर भेटूया. तू काय सांग आता उठलो आहे आता जाऊन आला तू हात धुतले का वगैरे कुठे गेला तू? जाऊन आलं हात पण धुतलेत तरी. नाही आता सगळे उठलो आम्ही आणि फटाफट आता आवरूया कारण की याचं पुढचं स्टेशन आहे आपला. आणि आपल्याला आवरून उतरायला लागणार पटकन 2 मिनटामध्ये सगळे रेडी होईल आणि उतरायची तयारी करू. आता 15-20 मिनटानंतर आपलं स्टेशन येणार आहे. तर तेव्हा आम्ही स्टेशनला उतरू आणि फर्स्ट टाईम येणार आहे त्याच्यामध्ये. आणि हा ब्लॉग असणार आहे स्पेशल. मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं तो का स्पेशल आहे मी तुम्हाला पोहोचल्यानंतर सांगेन का स्पेशल आहे. म्हणजे याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये पहिला आपण तिकडे उतरणार आहे आणि आपल्याला रूम बघणार आहे फ्रेश व्हायसाठी. आता उज्जैन स्टेशनला आणि आम्ही पहिला करतो फोटो काढून घेतोय स्टेशनच्या इकडनं कारण की तो मॅन्डेटरी आहे. नाहीतर लोकांना कळणार नाही की आम्ही इकडे आलेलो. तर पहिला तो फोटो काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आम्ही इकडनं जाणार डायरेक्ट मंदिराच्या दिशेने म्हणजेच उज्जैन मंदिराकडे. आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे मी त्या होर्डिंगच्या इथे. पहिला फोटो काढून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. रिक्षामधून आता आम्ही जाणार आहे उज्जैन मंदिराच्या दिशेने आणि नंतर आपण मग तिकडे आपलं जे राहायचं हॉटेल आहे ते चेक करू कुठे. तर या रिक्षात बसलो आहे मी, अंकित आणि मितेश आणि पुढे सचिन आहे इथे. तर आम्ही 4 जण एका रिक्षामध्ये आणि बाकीचे दुसऱ्या रिक्षामध्ये 4 जण. पहिला इकडनं जाऊया आपण उज्जैन मंदिराकडे आणि तिकडे आपण बघूया पहिला रूम कारण की आपल्याला सगळ्यांना फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश झाल्यानंतर आपण जाणार आहे उज्जैन मंदिराकडे.
भेटलं आहे रूम आणि आम्ही चेक इन करतो आहे आता. देवा मंदिराच्या समोरच आहे. तर थोडा फ्रेश हो पटकन आणि तिकडनं पहिला फ्रेश झाल्यावर आपण जाणार आहे पहिला महाकालच्या मंदिरमध्ये आणि नंतर मग बाकीचे देवळं करणार आहे जसा ठरवलं आहे तसं. तर पहिला बघूया. थोडं फ्रेश व्हायला आम्हाला 1-1.5 तास लागणारच आहे. तर आता एंट्रीज वगैरे करून घेतो आहे. थोड्याच वेळात फ्रेश वगैरे होऊया. तर आता जो दर्शनचा ब्लॉग आहे तो नंतरच करेल. हा ब्लॉग एवढाच असणार आहे. ह्याच्यानंतरचा ब्लॉग वेगळा करू. तर तुम्हाला हा ट्रॅव्हलिंगवाला ब्लॉग आवडला आहे पहिला पार्ट 1 आहे हा. तो आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि आता मेन महाकाल मंदिरचा ब्लॉग येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि परत भेटूया याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे जे आपलं दर्शनचा ब्लॉग असणार आहे. तर चला बाय बाय.